माजलगाव शहरामध्ये आता दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आपल्याला पाहण्यास मिळत आहे. कारण 15 एप्रिल रोजी भाजपचे पदाधिकारी तसेच लोकसभा निवडणुकीचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची भर दुपारी कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे. त्यानंतर लगेच 20 एप्रिल रोजी धाबा चालक हा वाद सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यामध्ये लाकडी ढलपी घालून त्याची देखील हत्या केल्याची घटना माजलगाव शहरामध्येच घडल्याचे पाहण्यास मिळाले असून काल 23 एप्रिल रोजी भर दुपारी 2च्या सुमारास एका व्यक्तीने 5 किलोचा दगड समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केल्याचं देखील माजलगाव शहरामध्ये काल पाहण्यास मिळालेले आहे. यामुळे माजलगाव शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्यामुळे आता सर्वसामान्य व्यक्ती भयभीत झाले असल्याचं देखील आता पाहण्यास मिळत आहे. माजलगाव शहरातील वाढते गुन्हेगारी याकडे देखील पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं देखील आता सर्वसामान्य व्यक्तीतून बोललं जात आहे. कारण माजलगाव शहरामध्ये आता पोलिसांचा कसलाच वचक राहिला नसल्याचा देखील आरोप आता सर्वसामान्य व्यक्तीतून केला जात आहे. सर्वसामान्य व्यक्तींना जगण्यासाठी चांगलं शहर म्हणून माजलगाव शहराकडे पाहिलं जात होतं. मात्र गेल्या ह्या 8 दिवसामध्ये रोजच हत्या प्रकरण घडत असल्यामुळे आता माजलगाव शहरामध्ये देखील गुन्हेगारी वाढत असल्यामुळे आता सर्वसामान्य व्यक्तींना देखील ह्याचा भयभीत होण्याचं कारण निर्माण होऊ लागलेलं आहे. ह्या घटना कुठंतरी रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाकडून कठोरातली कठोर पावले उचलणं देखील गरजेचं असल्याचं देखील आता ह्या निमित्ताने बोललं जात आहे. काल माजलगाव शहरामध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये 5 किलोचा दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याचं काल माजलगाव शहरामध्ये घटना घडल्याचे पाहण्यास मिळालेले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य व्यक्ती देखील भयभीत झाले असल्यामुळे आता माजलगाव शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून ह्या घटनांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह माजलगाव शहराचे आमदार कसे पावले उचलतात हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं देखील आता या घटनेतून आता पुढं येताना पाहण्यास मिळत आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.